हॅलो गाईज. तर घरात कोणाकोणाच्या मम्मी सिरियल बघते. मम्मी म्हणजे सिरियलशी ॲडिक्टेड आहे आणि असतात. तर मी त्याच्यावरतीच एक पोयम लिहिली आहे. टिक 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 टिक. घड्याळात वाजले 6:30. आता टी व्ही लागेल आमचा पहा. वचन देऊन दर्शन देतात शौर्य आणि ऊर्जा. त्यांना पाहून आईला येते वेगळीच ऊर्जा. मधमाशी जोरदार प्रवाहात उडते आवाज करून झी झी झी. आईकडून बटन दाबली जातात स्टार प्रवाहात ते झी झी झी. गंभीर सीन येतात संगीत वाजतं आणि इथे आई हातचं सगळं सोडून बघत ते टकमक टकमक टकमक. कॉमेडी सीन येताच तिला येतं खुदकन हसू. मग तेव्हा वाटतं चला आता निवंत बसू. मी टोमणे रोज ऐकत होते जेव्हा सिरियल सुरू होती. आई कुठे काय करते शिबाई असं म्हणत उदास झाली आई. विचारलं मी आता का रुसली. तर बोलली लाईट नसल्याने माझी सिरियल गेली. लावला मी कपाळाला हात नि विचार केला OTT कधीच करू शकणार नाही टीव्ही सिरियलवर मात. कधी तिला विचार येत नाही आज स्वतःचं काय होईल. मात्र काळजी असते आज सिरियलमध्ये काय दाखवतील. बघून लग्नानंतर होईलच प्रेम. ती मला लग्न कर म्हणत धरते माझ्यावर नेम. वाजले रात्रीचे 11:30 आणि आवाज आला दमले मी बाई. आणि मी मनात केलं हश फायनली टीव्ही बंद होतोय आणि झोपतीये आई. न बघितलेले सीन उद्या बघते असं बडबडत होती फार. मी वैतागून बोललं अगं आता तरी झोप ना यार. तिची आणि टीव्हीची जुळून आली आहे अशी रेशीम गाठ. जर एक दिवस ती बाहेर गेली तर म्हणते का रे दुरावा. शेवटी काय कोण अभिनेता कोण अभिनेत्री हे तर सर्व तिच्या जवळचे सदस्य. कारण आणतात ते तिच्या आयुष्यात रुसवा गोडवा आणि हास्य. धन्यवाद.